भले ही हमारे देश में संविधान लागू हुए 75 साल पूरे हो गए हैं, लेकिन वास्तव में अभी भी आम लोगों को संविधान का अर्थ समझ में नहीं आया है। इसके विपरीत विपक्षी दल द्वारा संविधान को लेकर गलतफहमियां फैलाई जाती है। इसी पृष्ठभूमि में 9 अगस्त को महाड़ से संविधान जागर यात्रा का आयोजन किया गया है। यह यात्रा पूरे राज्य में घूमकर लोगों को संविधान के प्रति जागरूक करेगी और आज यह यात्रा गोंदिया जिले में पहुंच चुकी है। पूर्व सामाजिक न्याय एवं विशेष सहायता मंत्री राजकुमार बडोले ने गोंदिया में इस संविधान यात्रा का स्वागत किया और उन्होंने कहा कि वह विपक्ष द्वारा संविधान को लेकर फैलाए जा रहे दुष्प्रचार को रोकने का प्रयास कर रहे हैं। भारतीय संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं संविधान जनजागरण यात्रा ही महाडवरून सुरू झाली आणि हे चैत्यभूमीला पर्यंत जाणारा एकूण या संविधान जागर यात्रेचा 6000 किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी होत आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आज ही संविधान जागर यात्रा या ठिकाणी पोहोचली। पुढे ही भंडाऱ्यावरून दीक्षाभूमीला जाईल आणि त्याच्यानंतर ती चैत्यभूमीला दाखल होणार आहे। याचा एकूणच प्रवास 6000 किलोमीटरचा आहे आणि प्रत्येक संविधानाच्या संदर्भामध्ये जनजागृती करणं हा या संविधान जागृती जनजागरण समितीचा उद्देश आहे आणि हा उद्देश मोठ्या प्रमाणामध्ये सफल झाला आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही संविधान जागर यात्रा या ठिकाणी जात आहे आणि अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद या जनजागर यात्रेला या ठिकाणी भेटत आहे। त्यानिमित्तानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा एकूणच प्रवास आणि त्याच्यामध्ये ज्यांनी बदल केलं वेळोवेळी आणि संविधान बदलवण्याचा जो प्रयत्न केला हा या जनजागर यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा या जनजागर यात्रेचा उद्देश आहे आणि तो बहुत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सफल होताना दिसत आहे। संविधानाच्या जागर यात्रेमध्ये लोकांचा प्रचंड उत्साह आहे आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी या जागर यात्रेला मिळतोय। संविधानाच्या संबंधी या अमृत महोत्सवी वर्षामध्ये संविधानावर राजकीय हल्ले होत आहेत आणि हे राजकीय हल्ले जे आहेत राजकीय स्वार्थासाठी केले जात आहेत। वास्तविक संविधानामुळे या देशामध्ये गीता आणि कुराणसुद्धा सुरक्षित आहे। एवढा पवित्र आणि मोठा ग्रंथ या ग्रंथाचा उपयोग राजकीय खेळणं म्हणून केला जात आहे आणि याला अटकाव करण्यासाठी आमची जागर यात्रा या महाराष्ट्रामध्ये फिरत आहे। संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि हे संविधान कुणालाही बदलता येणार नाही अशा पद्धतीची तरतूद या घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे। संविधान इतकं मजबूत आहे की ते स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतं। कुणीही मायचा लाल या संविधानाला धक्का लावू शकत नाही आणि जर कुणी हा धक्का लावायचा प्रयत्न केला तर तो भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही। ही गोष्ट या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो। संविधानाच्या संबंधीचे राजकीय खेळ बंद झाले पाहिजेत हीच आमची भूमिका आहे आणि या निमित्तानं मी आपल्या मार्फत एकच संदेश देतो की दूध मागोगे तो खीर देंगे, लेकिन संविधान मांगोगे तो चीर देंगे। 9 अगस्त को महाड़ से शुरू हुई यह संविधान यात्रा 6000 किलोमीटर की दूरी तय कर 8 सितंबर को मुंबई के चैत्यभूमि दादर पहुंचेगी और वहां पर बैठक के बाद इस यात्रा का समापन किया जाएगा।